सोलापूरमध्ये विधान परिषदेच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठा गोंधळ झाला। काँग्रेसचे अधिकृत आमदार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावरती आक्षेप घेतल्याच्या नंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकले। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि उमेदवार राजेंद्र राऊत जिल्हाधिकारी कार्यालयामधून बाहेर निघत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जामध्ये नमूद असलेल्या सूचकाची सही बोगस असल्याचा आक्षेप घेण्यात आला। पंढरपूरचे नगरसेवक आणि सूचक म्हणून नाव असलेल्या नागेश भोसले यांनी आक्षेप घेतलाय। फत्तेपूरकर यांच्या अर्जावरती सही केली नसल्याचं प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। काही वेळामध्ये या हरकतींच्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे। निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं राहील। ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील। भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटं ॲफिडेव्हिट ह्या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे। त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा। म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे। हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। भाजपचे देवेंद्र कोठे आणि नागेश भोसले यांनी या सगळ्याविषयी काय आरोप केलेत आपण बघूया। मी मूळ काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे। त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही। ही सह्या बोगस आहेत, ही 100% आहे। ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस यावर काहीतरी कारवाई व्हावी। ॲक्च्युली मी कोणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही। मी पैसे पुरवतो सगळ्याला, मी पैसे घेत नाही कोणाचे। पण भाजपने तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही काय नाही, किडनॅप नाही, काय नाही, तुमच्यावर दबाव टाकला काही नाही, सगळं खोटं आहे। एकीकडे छाननीची प्रक्रिया सुरू असताना निकाल यायच्या आधी जर लोकप्रतिनिधी जाऊन जर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल हे तर कायदेशीर चुकीचं बाब आहे। आम्ही स्वतः कलेक्टर महोदयांना विनंती करणार आहे, जर कुठलेही लोकप्रतिनिधी या प्रक्रियामध्ये त्या कक्षामध्ये आत येण्याचा जर कोणाकडनं प्रयत्न झाला असेल किंवा आले असतील निकाल येण्यापूर्वी तर त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे। करून